शिवमार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमार्तंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमार्तंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमार्तंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा कुठे होतास रे तू? किती वाट पाहिली मी तुझी. विसरला होतास ना मला? माते मी तुला कसा विसरीन. किती आठवण आली मला तुझी. हो मला कळलं म्हणून मी तुला भेटायला आलो. तुला पाहून मला कसं वाटतं आहे मी तुला कसं सांगू. तुला खूप आनंद झाला ना? हो. पण तू का रडत होतीस? काय सांगू तुला? मला सांग. श्री खंडेराय मला सोडून गेले आहेत. म्हणून तू अशी एकटी बसलेली आहेस? माझ्या मातेकडे खूप शक्ती आहे. मग माझी माता का रडती आहे? माझ्याकडे कसलीच शक्ती नाही रे. माझ्याकडे माझं असं काहीच उरलं नाही. मला आता जगायचं नाहीये. असं म्हणून कसं चालेल? हो हे असंच आहे. श्री खंडेराय मला सोडून गेले. हो हो पण मी आलो आहे ना. पण तूही मला सोडून जाणार. मी वचन देतो मी तुला सोडून नाही जाणार. खरंच? हो पण मला एक वचन हवे आहे. काय वचन? तू पुन्हा सिंहासनावर बस. अहो किती वेळ अजून? कोण कुठला मुलगा हा? आपल्या समोर दार लावून आत गेला आणि अजून बाहेर यायचं नाव नाही. माते चल. मायानंदा आपल्या माणसाचा त्या मुलावर जीव जडलाय हे ठाऊक आहे ना आपल्याला. मग कदाचित जे आपण करू शकलो नाही ते तो करून दाखवेल.
म्हाळसा कुठे? हा तर एकटाच बाहेर आला. माझा तू तुझ्या देहत्यागाचा विचार मनातून काढून टाकलास ना. हो आई. तो मुलगा आला म्हणजे देवी आमासनी सोडून जायचा विचार बाजूला टाकतेल. हे ठाव होता आमासनी. बरं झालं बाबा तू आलास. लय उपकार झाला तुझं, लय उपकार झाला. माझी मुलगी अशी वागणारच नाही ह्याची खात्री होती मला. अहो पण तरी देखील आपण तिला थांबवू शकलो नाही. पण त्याने मात्र ते केले. हो, माझ्या साऱ्या इच्छाच संपल्या होत्या. पण हा आला आणि त्यामुळे माझ्या मनातून मी देहत्यागाचा विचार काढून टाकला. पण हा मुलगा आहे तरी कोण? अक्का, हा मुलगा याआधी गडावर आला होता. त्याच्या व्रात्यपणामुळे, खोड्यांमुळे त्याने सगळ्यांचा जीव मुठीत आणला होता. पण सगळ्यांचीच मनं जिंकली त्याने काही दिवसातच. ए बाबा, राग येणार नसेल तर की विचारू का र? नाही म्हणजे एवढ्या समदांचा जीव जडलाय तुझ्या, मग कशा पाहिजे जेजुरी सोडून गेला होता र? माझे इथले कार्य पूर्ण झाले होते म्हणून मी गेलो. भाषा बघा याची. काय रे, कुठे राहतोस तू? मी खूप दूर राहतो, दूर. तुम्हाला ठाऊकच नाही ती जागा. बाळा, आता मात्र जेजुरी सोडून तू कुठेही जायचं नाहीस. आज तुझ्यामुळे आमची म्हाळसा आम्हाला परत मिळाली. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. आता नाही जाणार ना तुम्हाला सोडून? माते, मी तुझ्या जवळच राहील. अगदी आनंदाचा क्षण आहे हा. बरं झालं आपण देखील आलात. म्हाळसा देवी बाहेर आल्या आहेत ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचली. म्हाळसा, तुम्ही नेहमी अशाच हसत राहा. तुम्हाला असं बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. आता जेजुरीत नव्याने चैतन्याचे वातावरण येईल. मगाशी सुगंध दरवळू लागला तेव्हाच मला कल्पना आली होती, काहीतरी शुभ संकेत आहेत. हा आला नसता तर मी काय केलं असतं मला ठाऊक नाही. तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. आता गडावर तुम्हाला एकटं वाटणार नाही. हे श्री बालगणेश, आपण खरोखरच विघ्नहर्ता आहात. आज आपण आला नसतात तर शिवलीलेत पुढे काय घडले असते हे सांगता येणं देखील कठीण आहे. या शिवलीलेतील आपले कार्य खूप मोठे आहे श्री बालगणेश.
बानूच कसं व्हाना देव आले नाही तर काय करायचं देवीला साखर घालते कसली चिंता आहे रे बाबा तुला देवी मोर कसलं गारानं सांगतो या अरे म्हातारा बाबा आता काय सांगायचं तुला मला खंडू म्हटलंस तरी चालेल खंडू अरे बाबा खंडू अरे एका लेकीचा बाप आहे म्या घरात तर निताटी लेक असेल ना तर तो पदरातला जाळता निखार असतो बघ जो पत्र माझ्या लेकीचं लगीन होत नाही ना तो पत्र माझी चिंता काय कमी होणार नाही चिंता करू नका अरे चिंता आणि चित्ता यामध्ये एका ठिपक्याचं अंतर आहे अरे कपाळावर सटवाईनी जे लिवलं आहे ते होणारच बघाच्या चिंता कशा पायी करतो बरोबर आहे रे तुझं पण घरात जर तरली लेक असेल ना तर तिच्या बाचं काय होतं हे कसं सांगू मी तुला अरे पर का लगीन झालं नाही तुझ्या पोरीचं कसं सांगू मी तुला अवघड वाटत असं राहू दे बरं सांगितलंस ना तर मन मोकळं होईल तुझं अरे खंडू अरे माझी लेख आहे ना बानू तिचा जीव आहे बघ या कवाला ती त्याच्याशीच लगीन करील असं म्हणते आता एकुलती एक लेख आहे पण तरी कसं मोडावं तिचं अरे मग काळजीच नाही बघ बापाला लेकीसाठी वाहना झिजवायची गरजच नाही अरे होय बाबा अरे पण तो नवरदेव कुठं थांबलाय देवासी ठाव म्हणजे अरे ह्या म्हाताराला काय सांगत बसलोय वळक ना बाळक माझं बी डोसकाना जागेवर नाही येतो मी अरे बक्कळ काम आहे राजा मी एक उपाय सांगतो तुला अरे इतके उन्हाळा पावसाळा पाहिलंय मी म्हाताऱ्याचं ऐक तू हे बाबा तुझ्याशी बोलावंसं वाटलं ना म्हणून बोलत बसतो बघ म्या काय सांगायचंय तुला तुझी लेक बानू भाकर द्यायला आलो ती तेव्हा पाहिलं मी तिला गुणवान आहे पोर नाकी डोळी नेटकी आहे तिचा जर कोणा जीव गुंतला असेल ना त्याच्या संग लगीन लावून टाक तिचं जास्त वेळ लावू नका आजा म्हाताऱ्याशी काय बोलतोय एवढं आणि आजा समजा तू नाही चला वस्तीवरला पोरगा बघायचा लावून टाकायचं लगेच काय बोलतोय हा म्हातारा बानूला सांगायच पाहिजे ती मनातलं बोललास बघ तू माझ्या म्हणजे माझी लेक बी माझ्या डोळ्यावर राहील देवीच पावली म्हणायची बानू ही आता परीक्षा आहे तुझी बानू ए बानू बानू अगं लवकर बाहेर ये आले आले अगं
अगं पर झालं तरी काय? अगं तू म्हातार बाबा नाजाला मी वस्तीवर बोलताना ऐकलं. काय बोलत होती ते? अगं तुझ्या लग्नाचा हिशेब होता. काय? पर बा त्याच्या संग बोलाय गेला तरी कशाला? अगं मला बी तेच कळना. पर पुढचं तर ऐक. तू म्हातार बाबा म्हणला का वाट ग नाही तर वस्तीवर तुला संग तरी लगीन लावून टाक असं म्हणला तो म्हातारा. नाजा बी होय म्हणला त्याला. थांब बघतेस त्या म्हाताऱ्याला. बानू म्हणजे सोड वाढवू नकास मला. तसं बी त्या म्हातारा मला बरोबर नाही वाटलं. बघतेस त्याला. सोड तुम्हाला म्हणजे बानू. अहो आता कसला विचार करता आहात? श्री खंडेरायांचा विचार करत होतो देवी. बाणाईकडे गेल्यानंतर ते कसे असतील, काय करत असतील, कशा कशाला तोंड देत असतील ह्याचा विचार करत होतो. देवी ही शिवलीला अजूनही संपली नाही. अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे. हो तेही आहेच. परंतु म्हाळसा देवी त्यांच्या विरहातून दुःखातून बाहेर आल्या हे मात्र चांगलं झालं. त्यांनी देहत्याग करण्याचा निश्चय केला होता तेव्हा ह्या शिवलीलेत पुढे काय होणार ह्याची चिंता वाटत होती. परंतु श्री बाल गणेशाचं आगमन झालं आणि हे विघ्न देखील दूर झालं. आता विघ्न हर्त्याच्या येण्याने जेजुरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री बाल गणेशांच्या आगमनानं जेजुरीत सर्वत्र आनंद जरी असला तरी म्हाळसा देवींच्या मनात अजूनही श्री बाल गणेशांबद्दल निरनिराळे प्रश्न आहेत हे विसरता येणार नाही. म्हाळसा देवींच्या मातोश्रींनी त्यांच्या रागाला खत पाणी घातलं आणि म्हणून हा सारा अनर्थ घडला. आता श्री बाल गणेश यांच्या आगमनानंतर त्यांनी पुन्हा नेवासेला जाणं हेच उचित ठरेल. हो कारण जर त्या आधीसारखंच वागत राहिल्या तर श्री बाल गणेश त्यांची खोड मोडल्याशिवाय राहणार नाही. अगं बानू मी काय सांगते तुला. अगं म्हातारा आहे तो त्याला काय म्हणणार आहेस तू. बघते ना मी त्याच्या. जाऊ दे बाई कशाला तू सांगितलं कळत नाही का ग तुला. ए बानू अगं एक डाव ऐक ना माझं. सोड मला. म्हातारा आहे तो दोस्त फिरला आहे का ग तुझं. का बस बानू अगं एक डाव ऐक तरी. म्हणजे हो बाजू. अगं बानू. बजा पर तुझी लेक इकडेच येते बघ. बानू इकडे. सांगत होतास माझ्या बाळाला. बरंच काय बोललो आहे. तुला काय ऐकायचंय त्यातलं? हे बानू काय चाललंय. थांबा. तुझ्याकडे तर बघणारच आहे म्या. बरं आधी ह्याच्याकडे बघते. अगं म्हणजे तू मध्ये पडू नकास. कोण कुठला म्हातारा ह्यो. तू माझ्या लग्नाचं कशाला बोलतो ना. तुला सांगितलंच कोणी माझ्या लग्नाचं बोलाया. माझं म्या बघून घेईल. ए म्हातार बाबा काय झालं तरी काय. आवाज ऐकला म्हणून आलो म्या. काय आहे आजकालच्या पोरीसनी काही थोड्या मोठ्याशी आदरच राहिलेला नाही. ए रंग्या ग तुला तर सोडणारच नाहीये म्या. आणि तू र तुझ्याशी ना नाता ना गोत आणि तू माझ्या बाचं कान भरतोस. तुझं वय झालं आहे म्हणून नाहीतर काय केलं असतं म्या.
अगं कशा पै डोक्यात राग घालून घेतेस. राग म्हणजे आग, त्याचं पार नव्हतं होतं बघ. रागाच्या पै म्या भोगत आहे म्हणून सांगतो. ए भानू, अगं तुझा असा आवाज कधी ऐकला नाही म्या. काय झालं? अरे आवा, भांडण चाललंय, कळत नाही वय. सवय असते काही काही लोक असली. ए शेवंते, यामध्ये पडू नकास. थांब. आता समधी वस्ती जमलीच आहे तर समध्यासनी. आणि ए म्हाताऱ्या, तू एकदा चल, शेवटचं सांगतीय. आता कुणी माझ्या लग्नाचा इशय काढला तर गाठ माझ्याशी आहे. आणि ह्या मोर तू तर राहिला काय नाही राहिला काय, म्या माझ्या घरची पायरी तुला चढूच देणार नाही. ध्यानात ठेव. सदाशिव मल्हार